तुम्ही सुद्धा थंबनेल बघूनच इथे आलेला आहात आणि व्हिडिओला क्लिक केलेला आहे, बरोबर ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला म्हटलं जातं की प्रत्येक जण हा त्यांचा बिझनेस म्हणजे कसा करायचा असतो, हे कशावर डिपेंड असतं, तर ते म्हणजे हे बघून असतं की सीझन कोणता चालू आहे, राईट? तर आता तुम्हाला पण म्हणजे असं कन्फ्युजन राहणार नाही की मी असं का म्हणते आहे। आणि पहिले तर मराठी माणूस बिझनेस हा शब्द ऐकला की घाबरतो, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका ही राहणार नाही आणि तुम्ही कसे पुढे जाणार याबद्दलचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही समर आयडियाज, बिझनेस आयडियाज देणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय हा ग्रो करू शकता। चला तर मग बघूया ते कसं काय। बघा, उन्हाळा चालू झालेला आहे, कडाक्याचे ऊन पण पडत आहे। तर सर्वात पहिला व्यवसाय जो तुम्ही करू शकता, ज्याला कमीत कमी भांडवल लागेल, कारण प्रत्येकाचं आलं बिझनेस म्हणजे आम्हाला नेमका किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल हे प्रत्येकाच्या मनामध्ये येतं, बरोबर? पण आता बघा, बिझनेस म्हटलं की थोडीशी तरी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागते, तरच तुम्हाला प्रॉफिट पण होतो, बेनिफिट पण मिळतात, बरोबर की नाही? तर पहिला जो व्यवसाय तो मी सांगणार आहे, ज्या माझ्या महिलांना, ज्या माझ्या आवडत्या महिला माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना, ज्यांना कोणाला पण जर शिलाई कामाची आवड असेल तर ते स्कार्फ किंवा टोपी या दोघींमधून एक शिवून त्यांचा बिझनेस हा ग्रो करू शकता। आणि तुमचा पण कोणताही बिझनेस असेल आणि तुम्हाला त्याचं प्रमोशन करायचं असेल, जर प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला मेल आयडी वरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर तुमचे प्रोडक्ट्स मी त्याचे प्रमोशन करत जाईल माझ्या यूट्यूब चॅनलवर, ठीक आहे? फ्री ऑफ कॉस्ट आहे, टेन्शन घेऊ नका। आणि आता पुढचं मी तुम्हाला सांगते की बघा, पहिला व्यवसाय जर तुमचा फिक्स झाला तो म्हणजे तुम्ही टोपी शिवू शकता किंवा म्हणजे स्कार्फ बनवू शकता, ठीक आहे? स्कार्फचे पण व्हिडिओ मी आता लवकरच पोस्ट करणार आहे। तर ते झालं। आता हा झाला पहिला व्यवसाय। आता दुसरा व्यवसाय त्याच महिलांसाठी, बघा उन्हाळ्यामध्ये सर्वांना पापड, लोणचं खाण्याची खूपच म्हणजे क्रेविंग येते, बरोबर की नाही? तर तुम्ही पापड सेल करू शकता, लोणचं सेल करू शकता। आणि या गोष्टी फक्त ऑफलाईनच नाही तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता। आता समजा एखादी वस्तू मी बनवते, माझ्या घरामध्ये बनवते, तर ती मी कशी सेल करायची, तर ती तुम्ही आजूबाजूच्यांना तर शेअर करूच शकता, बरोबर? ते ऑफलाईन झालं। पण तुम्ही ते तुमचा व्यवसाय जर पब्लिक केला, यूट्यूबवर व्हिडिओ टाकला, इंस्टाग्रामवर टाकला, फेसबुकवर टाकला, तर त्यांच्या आजूबाजूला जे पण आहेत तुम्ही त्यांना कुरिअर करू शकता, कारण कुरिअरची खूप जास्त चांगली फॅसिलिटी आहे। कमीत कमी कॉस्टिंगमध्ये तुम्ही कुरिअर हे प्रोडक्ट करू शकता। हा दुसरा ऑप्शन झाला। तर तुमचा जो पुढचा ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन, हा त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे कोणती तरी स्किल असेल, आर्ट असेल। बघा, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी आर्ट असतं, जसं की आता उन्हाळा आलाय तर प्रत्येकाला स्विमिंग करायला आवडतं, तुम्ही स्विमिंग क्लासेस घेऊ शकता। मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडलेल्या असतात, त्यामुळे प्रत्येकाला असं असतं की मला थोडंसं मॅथ्स माझं वाढवायचं, तुम्ही मॅथ्सचे क्लासेस स्टार्ट करू शकता, इंग्लिश स्पीकिंग स्टार्ट करू शकता। परत त्याचबरोबर हँडरायटिंग, प्रत्येक आता मुलाचं कसं असतं, मोबाईल वगैरे टाईप वगैरे करून हँडरायटिंग फार कमी लोकांचं चांगलं असतं मुलांचं, तर तुम्ही म्हणजे ते स्टार्ट करू शकता। हँडरायटिंग, कॅलिग्राफी, या सर्व गोष्टी तुम्ही बिझनेसमध्ये ॲड करू शकता। आणि या फक्त आणि फक्त ऑनलाईनच, म्हणजे ऑफलाईनच नाही तर तुम्ही ऑनलाईन पण स्टार्ट करूच शकता। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ऑनलाईन क्लासेस कसे घेऊ शकता। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्याने मिस होणार नाही, ठीक आहे? तर या सर्व आयडियाज तर होत्या इथपर्यंत, ठीक आहे? आता पुढची जी आयडिया आहे परत ती लेडीजसाठी आहे आणि कोणताही माणूस पण करू शकतं, ठीक आहे? आता बघा, गरमीचे दिवस आलेले आहेत, बरोबर? सर्वांना, प्रत्येकाला थंडावा असावा बॉडीला असं वाटतं, त्यामुळे तुम्ही ताक, लस्सी, त्यानंतर लिंबू पाणी हे सर्व काही सेल करू शकता। तर ताक आणि लस्सीचं तुम्हाला विकत घेऊ शकता। जर तुम्हाला बनवता येत असतील चांगल्या प्रकारचे तर तुम्ही ते स्वतः पण बनवू शकता, आणि नसतील जमत तर तुम्ही ते विकत घेऊन त्याच्यात मार्जिन काढून तुम्ही ते सेल करू शकता, ठीक आहे? आणि लिंबू पाणी वगैरे तुम्ही ते सेल करूच शकता, ते पण तसंच आहे, ते तुम्हाला बनवावंच लागेल, ते काय तुम्हाला कोण रेडीमेड तर देणार नाही। आणि आता तुम्हाला असं वाटत असेल तर ही काहीतरी फालतूचे बिझनेस आयडिया वगैरे सांगत आहे, पण बघा, प्रत्येक बिझनेस म्हणजे कोणतंही काम हे कधीच कमी नसतं। आता यूट्यूबचंच बघा, ज्या वेळेस यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतात, ठीक आहे, त्यांना काही मिळत असतं का? नाही, ते फक्त त्यांची मेहनत दाखवत असतात, त्यांच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे, लोकांना मोटिवेट करण्याचं एक असतं त्यांच्यामध्ये, ते त्यांना म्हणजे जे पण त्यांच्यामध्ये स्किल आहे ते लोकांना फक्त ते सांगत असतात, त्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा पैसा मिळत नाही, मॉनिटायझेशन
मोटिवेशनला टाइम लागतो, कोणाला 1 वर्ष, कोणाला 2 वर्ष, पण मेहनत हा करत असतो. पण तसं मात्र बिझनेसचं नाहीये फ्रेंड्स. बिझनेस जर तुम्ही आज स्टार्ट केलात ना, युट्यूब बरोबरीने स्टार्ट करा, बघा तुम्हाला किती पैसा याच्यातून मिळेल आणि खूप चांगलं इन्कम तुम्ही जनरेट करू शकता नक्कीच. ठीक आहे. आणि प्रत्येकामध्ये तेवढी कॅपेबिलिटी असते. प्रत्येकाला काहीतरी गोष्टी असतात ज्या सप्रेस करत असतात. तर तुम्हाला पण कोणत्या गोष्टी सप्रेस करत असतील तर त्यातून बाहेर निघा, तुमचं स्वतःचं काहीतरी म्हणजे करा. आणि म्हणजे प्रत्येक सीझन हा खूपच छान असतो करण्यासाठी. जसं की तुम्हाला आता आंब्याचा सीझन येईल तर तुम्ही कैरीचं पन्ह पण खूप ठिकाणी विकलं जातं, तुम्ही विकू शकता. आंब्याचा रस विकू शकता, पुरणपोळ्या, आंब्याचा रस आणि खूप चांगलं कॉम्बिनेशन असतं, तर त्यामुळे ते पण तुम्ही सेल करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टी, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे, जी गोष्ट तुम्ही करू शकता ती गोष्ट तुम्ही सेल करू शकता. ऑनलाईन माध्यम एवढं चांगलं झालेलं आहे ना आता की खरंच खूप चांगलं आहे. खूप चांगल्या गोष्टी या ऑनलाईनमुळे घडत आहेत. वाईट पण घडत आहेत, पण चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त घडत आहेत असं मला वाटतं. आपण नेहमी चांगलंच बघावं, दुसऱ्यांना बोलणाऱ्याला बोलू द्यायचं. आणि राहिला प्रश्न तर शेवटच्या व्हिडिओचा की मला तुम्हाला असं सांगायचं की तुम्हाला बघा कोणाकोणाला असं वाटतं की मी ठीक आहे, माझं शिक्षण एवढं झालेलं आहे किंवा मी आतापर्यंत असलं काही केलं नाही आणि आता एखाद्या रस्त्यावर किंवा लोकांना सांगायचं की माझं हे प्रोडक्ट घ्या, तर त्याच्यात मला थोडंसं ऑकवर्डनेस असू शकतो किंवा लाज पण वाटू शकते क्लिअर भाषेत सांगायचं तर. पण बघा, तुम्हाला तुमचं जर ध्येय गाठायचं आहे, तुमचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं, तर त्याच्यासमोर तुम्ही लाज, लज्जा, शरम हे सर्व गोष्टी सोडाव्या लागतील. कारण आज तुम्ही काही पहिले नाहीयेत. जे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक लिंबू पाणी विकत आहात, तर तुम्ही काही पहिले व्यक्ती नाहीये जे लिंबू पाणी विकणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी विकले, लाखो लोकांनी त्यांचे करिअर घडवले, त्यांचा व्यवसाय ते अजून पण पुढे नेत आहेत आणि खूप चांगला इन्कम त्यातून ते जनरेट करतात. तर तुम्हाला का असं वाटतं की मी पहिली आहे किंवा मी करू शकत नाही? तर या सर्व गोष्टींच्या डोक्यातून पहिले तर काढून टाका. जी पण आवड आहे, जी पण कला आहे, मी एवढे सर्व तुम्हाला ऑप्शन सांगितले. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये कुठली एक गोष्ट निवडा आणि ती गोष्ट फक्त स्टार्टिंगला काय मोटिवेट झालात व्हिडिओ बघून कोणाचा तरी आणि टाकलं, 2 दिवस नाही चाललं असं नसतं. आज तुम्ही एक ब्लाइंड विश्वास माझ्यावर असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट सेल करायला जा, एक वस्तू बनवा आणि ती विकायला जा. बघा तुम्हाला किती चांगलं मार्जिन त्यामध्ये मिळतं आणि खरंच ऑनलाईनमध्ये खूप चांगलं मार्जिन आहे. ऑलरेडी माझ्या काही लेडीज फ्रेंड्स अशा आहेत ज्या करत आहेत, तर तुम्ही पण स्टार्ट करू शकता. आणि व्हिडिओ मैत्रिणीनं थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्याने कधीच मिस होणार नाही. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.